आता आम्ही अहमदनगरला एक छानसं कॅज्युअल छोटंसं QSR काइंड ऑफ केलेलं आहे. तर तिथे आमचं इंटेरियर इतकं छान झालेलं आहे आणि खूप चांगला पार्ट त्या इंटेरियर डिझायनरनी त्यामध्ये प्ले केलेला आहे. म्हणजे तुम्हाला आतमध्ये आल्यानंतर जे प्लेझंट वाटायला पाहिजे ते बेसिकली ते ॲम्बियन्समुळे होतं. कसं आहे, आम्ही जनरली सगळ्यांना हेच सांगतो की आमचा रोल आहे, फार मोठा रोल आहे ॲज अ कन्सल्टंट म्हणून फूड आणि बेव्हरेज याच्यामध्ये. पण सगळ्यात पहिला रोल जो येतो ना, तो इंटेरियर डिझायनरचा येतो. कारण लोकं आधी ते डिझाईन बघणार आहे, बाहेरून ती बिल्डिंग बघणार आहे किंवा ते रेस्टॉरंट बघणार आहे. आत आल्यानंतर ते त्या ॲम्बियन्सचा आधी आस्वाद घेणार आहेत. त्यानंतर ते तिथे टेबल्स, खुर्च्या कशा आहेत ते सगळं त्याचा आस्वाद घेणार आहेत आणि त्याच्यानंतर जे येणार आहे ते फूड आहे आणि मग सर्व्हिस आहे. त्यामुळे पहिलं जे आहे ते ॲम्बियन्स आहे. ॲम्बियन्स चांगलं झालं की मग फूड अँड सर्व्हिस आली. पण फूड अँड सर्व्हिस जर थोडं प्लस मायनस झालं तर मग त्या ॲम्बियन्सचा काही उपयोग होत नाही. कारण लोकं ॲम्बियन्स म्हणून बघायला तिथे परत परत येणार नाही आहेत. ॲम्बियन्स मिठासारखा आहे. हां, चांगला असला पाहिजे, बरोबर. पाहिजेच. पण जर ऑफ बॅलन्स झाला तर तो बरोबर आहे. त्याला जेवढी गरज आहे तेवढाच पाहिजे तो. पण सर्व्हिस आणि मेन तर तुमचा प्रॉडक्ट आहे या इंडस्ट्रीमधलं फूड आणि सर्व्हिस. तर तो प्रॉडक्ट मेन राहायला पाहिजे. म्हणजे समजा जर ॲम्बियन्सने डॉमिनेट केलं आहे आणि फूड अँड सर्व्हिस जर डॉमिनेट म्हणजे त्याला जर त्याचा शेअर करत नाही आहे बरोबर, तर मग ते बरोबर होऊ शकणार नाही.